नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 24 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहिला। ते या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मित्रांनो, रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये मध्यरात्री दरम्यान आपल्याला 24 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी रडारवरती बघू शकता मित्रांनो, मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर आहे, त्यानंतर पनवेल, उरण, पेण, अलिबाग, त्यानंतर मुरुंद आहे, भारणखोल, त्यानंतर दापोली, चिपळूण, दाभोळ, त्यानंतर रत्नागिरी, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान म्हणजेच की 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या भागामध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो, कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे, त्यानंतर इकडं चाकण, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबार आहे, साक्री, मालेगाव, मनमाड, श्रीरामपूर, त्यानंतर इकडं अहिल्यानगर, त्यानंतर इकडं दौंड, बारामती, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, सोलापूर आहे, त्यानंतर धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, करमाळा, त्यानंतर मोहोळ आहे, त्यानंतर वैराग, तुळजापूर, त्यानंतर अक्कलकोट, लोहारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। या फारसा हवामान या भागामध्ये कोरडं असणार आहे मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर इकडं बीड आहे, वडवाणी, कळंब, कैज, त्यानंतर इकडं अंबेजोगाई आहे, परळी, वैजनाथ, लातूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपल या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर गंगापूर, पाथर्डी, शिरूर, कसार, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्यानंतर कन्नड, भोर, चाळीसगाव, पाचोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अंबळनेर आहे, परोळा, एरंडोल, चोपडा, शिरपूर, बालवाडी, त्यानंतर यावल, भुसावळ, जळगाव, जामनेर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भोकरदन आहे, जाफराबाद, देऊळगाव राजा, जालना, अंबड, परतूर, त्यानंतर इकडं मंठा, शेलू, पाथरी, परभणी, जिंतूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे गंगाखेड आहे, पूर्णा, अहमदपूर, कंधार, त्यानंतर इकडं बसमत आहे, अर्धापूर, नांदेड, नायगाव, मुखेड, पेठ, भोकर, त्यानंतर हिमायतनगर, उमरखेड, धर्माबाद, भैसा, कुपटी, किनवट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, घाटंजी, पांढरकवडा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड, मूर्ती, मंगरुळपीर आहे, त्यानंतर वाशिम, मानोरा, मालेगाव, रिसोड, त्यानंतर पातूर, अकोला, तेलारा, अकोट, बाळापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, चिखली, जानेफळ, मोताळा, मलकापूर, मेहकर, लोणार, बुलढाणा या प्रदेशामध्ये आपल्याला फारसं हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळतील। त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर, परतवाडा आहे, चिखलदरा आहे, त्यानंतर इकडं अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर, नेर, त्यानंतर इकडं पुलगाव, कोल्हापूर, वर्धा, हिंगणघाट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सावनेर आहे, काटोल आहे, त्यानंतर नरखेड, पांडुर्णा, त्यानंतर इकडं उमरेड, मौंडा, रामटेक, भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया, वाराशिवनी, साकोली, अर्जुनी, मोरगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर आरमोरी, कोळासा, त्यानंतर मूल, त्यानंतर चंद्रपूर, पोपूर्णा, त्यानंतर इकडे चमरोशी, गडचिरोली, राजुरी, धानोरा,
त्यानंतर इकडं मानपूर, कापसी, कोरची या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 24 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.